तर बघा लेक्चर नंबर 5 सॉरी 3 and 4 असेल, सॉरी 5 and 6 आहे लेक्चर नंबर. तर सलाईन सॉइल्स, अल्कली सॉइल, सलाईन अल्कली सॉइल, डिग्रेडेड अल्कली सॉइल, कोस्टल सलाईन सॉइल्स, डेफिनेशन, फॉर्मेशन, कॅरेक्टरिस्टिक, इफेक्ट ऑन प्लांट ग्रोथ, रिक्लेमेशन अँड मॅनेजमेंट. तर ॲसिड अँड ॲसिड सल्फेट सॉइल्स आहेत, त्यामध्ये डेफिनेशन, फॉर्मेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, इफेक्ट ऑन प्लांट ग्रोथ, रिक्लेमेशन अँड मॅनेजमेंट. त्यानंतर अल्कलाईन सॉइल्स, अल्कलाईन म्हणजे बेस. तर अल्कलाईन सॉइल्स हॅव pH अबोव 7. आपल्याला माहिती आहे बेसचा pH अबोव 7 असतो, 7 to 14. त्यामुळे अल्कलाईन सॉइलचं pH किती आहे तर अबोव 7. सॉइल अल्कलिनिटी मे बी ड्यू टू हाय बेस सॅच्युरेशन. सॉइल अल्कलिनिटी कशामुळे आहे तर हाय बेस सॅच्युरेशनमुळे आहे, पर्टिक्युलरली सोडियम सोबत, अँड टू दी प्रेझेन्स ऑफ फ्री कार्बोहायड्रेट्स ऑफ कॅल्शियम अँड सोडियम. सो इन सॉइल्स ऑफ एरिड अँड सेमी एरिड रिजन, एरिड आणि सेमी एरिड रिजनच्या सॉइल्समध्ये लॅक ऑफ एक्सटेन्सिव्ह लिचिंग, म्हणजे एक्सटेन्सिव्ह लिचिंग नसल्यामुळं काय लिव्ह करतात ते लिव्ज ऑफ बेअर फॉर्मिंग कटायन्स क्वाईट हाय. ठीक आहे. सो सच सॉइल्स कंटेन एक्सेसिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युबल साल्ट्स. तर या सॉइलमध्ये काय असतं तर सोल्युबल साल्टचं जास्त कॉन्सन्ट्रेशन असते, और एक्सचेंज सोडियम और बोथ, किंवा सोडियम किंवा दोन्ही एक्सेसिव्ह कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतात. ड्यू टू विच दे आर रिगार्डेड ॲज प्रॉब्लेम सॉइल किंवा सॉइल अफेक्टेड सॉइल. आणि त्यामुळं सोल्युबल साल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे त्याला आपण प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणतो. का तर जास्त सलायनायझेशन असेल किंवा साल्ट प्रेझेंट असेल तर ते कल्टिवेशनसाठी सुटेबल नाही आहे. सो डिपेंडिंग अपॉन द नेचर सोल्युबल साल्ट सच ॲज सॉइल्स क्लासिफाईड इन टू 3 ग्रुप्स. म्हणजे सोल्युबल साल्टच्या नेचरवर सॉइल 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत. सलाईन सॉइल, सलाईन अल्कली सॉइल म्हणजे सलाईन सोडिक, आणि अल्कली सॉइल म्हणजे सोडिक सॉइल म्हणजे नॉन सलाईन आहे अल्कली. ठीक आहे. 3 टाईप आहेत, सलाईन सॉइल, सलाईन अल्कली सॉइल आणि अल्कली सॉइल. ठीक आहे. म्हणजे सलाईन सॉइल, सोडिक सॉइल आणि सलाईन सोडिक सॉइल आपण चार्टमध्ये पाहिलेलं आहे. सिम्पली बघा, आपण काय काय बघितलं, अल्कलाईन सॉइलमध्ये pH अबोव 7 असतो, सॉइल अल्कलिनिटी हाय बेस सॅच्युरेशनमुळे असते, पर्टिक्युलरली सोडियम सोबत, अँड टू दी प्रेझेन्स ऑफ कार्बोहायड्रेट ऑफ कॅल्शियम अँड सोडियम. नंतर एरिड आणि सेमी एरिड रिजनमध्ये एक्सटेन्सिव्ह लिचिंग काय लिव्ह करते तर लिव्ज बेअर फॉर्मिंग कटायन्स क्वाईट हाय. त्यानंतर सच सॉइल्स म्हणजे ह्या सॉइलमध्ये एक्सेसिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युबल साल्ट असतो आणि एक्सचेंज सोडियम और बोथ, आणि यामुळे काय होतं तर आपल्याला प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणतो. म्हणजे सोल्युबल साल्ट जर प्रेझेंट असेल तर ते कल्टिवेशनसाठी सुटेबल नाही आहे, त्यामुळे आपण हे प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणतो. त्यानंतर नेचर ऑफ सोइल साल्टच्या बेसिसवर 3 ग्रुप पडतात, सलाईन सॉइल, सलाईन अल्कली सॉइल म्हणजे सलाईन सोडिक, अँड अल्कली सॉइल म्हणजे सोडिक सॉइल. तर 1 बाय 1 आपण सॉइल बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे सलाईन सॉइल. ठीक आहे. तो सलाईन सॉइल्स हॅव इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॅच्युरेशन at 4 ds per meter at 25 degrees ESP and pH is less than 8.5. लक्षात ठेवा, आपण चार्टमध्ये बघितलं होतं की सलाईन सॉइलचा ESC किती असतो तर 4 ds per meter, आणि ESP, ठीक आहे, ESP किती असतो म्हणजे एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज लेस दॅन 15 असतो, 15 पेक्षा कमी, आणि सलाईन सॉइलचा pH लेस दॅन 8.5 असतो. ऍसिड सॉइलचा किती असतो लेस दॅन 6.5. So these soils correspond to Hilgard's white alkali soil and to Solonacheks of these Russian soil scientists. ठीक आहे. and the soluble salts are mainly of, म्हणजे soluble salt कोणाचे असतात त्यामध्ये Na+, Ca++ and chlorine and SO4-2. ठीक आहे. तर यांचे सोल्युबल साल्ट यामध्ये प्रेझेंट असतात. तर यावर एमसीक्यू काय बनतो की EC किती असतो सलाईन सॉइलचा, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती असते 4 ds पर मीटर. त्यानंतर ESP एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज किती असतो 15, आणि pH. त्यानंतर दुसरी सॉइल आहे सलाईन अल्कली सॉइल म्हणजे सलाईन सोडिक सॉइल. सलाईन अल्कली सॉइल्स हॅव दी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॅच्युरेशन एक्स्ट्रॅक्ट ग्रेटर दॅन 4 ds पर मीटर.
म्हणजे 4 ds/m पेक्षा जास्त. आणि सलाईनमध्ये किती असते तर बरोबर आहे, मोर दॅन 4 ds/m. यामध्ये सुद्धा 4 ds/m असते ॲट 25°C अँड द एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज ग्रेटर दॅन 15. तर सेम असतं बरं का. वर सॉरी, तर ESP सलाईन सॉईलचा लेस दॅन 15 असतो आणि सलाईन अल्कलीचा ग्रेटर दॅन 15 असतो. आणि वर जसं सलाईन सॉईलचा pH 8 लेस दॅन 8.5 होता, तसा सलाईन अल्कली सॉईलचा इज इक्वल टू 8.5 आहे. अँड कंटेन न्यूट्रल सोल्युबल सॉल्ट अँड एक्सचेंजेबल NaIons. ठीक आहे. The salts are Cl, sulfates, Ca++, Mg++, Na+, K+. So there can be all stages with varying degree of dominance of salt content आणि high pH. इथं MCQ का बनतो की EC किती आहे सलाईन सॉइलचा, तर ग्रेटर दॅन 4 ds/m आहे, सेम सलाईन सॉइल सारखा. त्यानंतर ESP सलाईन सॉइलचा लेस दॅन 15 आहे आणि सलाईन अल्कली सॉइलचा ग्रेटर दॅन 15 आहे. तर सलाईन सॉइलचा pH जो आहे तो लेस दॅन 8.5 आहे आणि सलाईन अल्कलीचा अबाउट 8.5 आहे. ठीक आहे. तर थर्ड आहे अल्कली सॉइल. ठीक आहे, म्हणजे सॉइल. अल्कली सॉइल्स have electrical conductivity of saturation paste exact less than 4 ds/m. तर तिथं आपण सिक्वेन्स कसा बघितला होता, सलाईन सॉइल, सोडिक सॉइल आणि सलाईन सोडिक सॉइल. तर इथं सिक्वेन्स आपला चेंज झालाय, सलाईन सॉइल, सलाईन सोडिक सॉइल आणि सोडिक सॉइल असं आपण बघतोय यामध्ये. तर बघा, तर याचा जो EC आहे तो कसा आहे, लेस दॅन 4 ds/m आहे ॲट 25°C and exchangeable sodium percentage more than 15. म्हणजे सेम सेम सलाईन सोडिक सॉइल सारखा, ग्रेटर दॅन 15. and the pH ranges between 8.5 to 10. And these soils correspond to Hilgard-Bach alkali soil. And in some cases, solenoids of the term used by Russian scientists. And high SAR. SAR चा लॉंग काय होता, सोडियम ॲड 7 असतो. अल्कलाईन सॉइलचे 3 टाईप पडतात, त्यामध्ये सलाईन सॉइल, सोडिक सॉइल आणि सलाईन सोडिक सॉइल. ठीक आहे. सलाईन सॉइलमध्ये EC 4 ds/m पेक्षा जास्त असतो, pH 8.5 पेक्षा कमी असतो. ठीक आहे. आणि सलाईन अल्कली म्हणजे सलाईन सोडिक सॉइलचा जो EC आहे तो सुद्धा ग्रेटर दॅन 4 ds/m असतो. अजून ESP जो आहे, एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज, तो सुद्धा ग्रेटर दॅन 15 असतो. तो ग्रेटर दॅन 15 असतो, वर लेस दॅन 15 आहे. त्यानंतर pH 8.5 असतो, वर लेस दॅन 8.5 आहे. त्यानंतर थर्ड जे आहे सोडिक सॉइल म्हणजे अल्कली सॉइल, त्यामध्ये EC जो आहे तो लेस दॅन 4 ds/m असतो आणि pH 15 असतो. ठीक आहे. तर ह्या 3 गोष्टी अजून एकदा लक्षात ठेवा की सलाईन सॉइल, सलाईन जो EC असतो तो कसा, ds/m. pH
pH 8.5 असतो आणि ESP ग्रेटर दॅन 15 असतो. त्यानंतर सोडिक सॉइल म्हणजे अल्कली सॉइल मध्ये EC लेस दॅन 4 ds पर मीटर असतो. त्यानंतर ESP ग्रेटर दॅन 15 असतो आणि pH 8.5 ते 10 मध्ये असतो. आता येतोय क्लिअर? तर बघा सिम्पली बघा सुरुवातीपासून अल्कलाइन सॉइल आपण बघितलेलं आहे. त्यानंतर सलाइन सॉइल, अल्कलाइन सॉइलचे 3 टाईप सलाइन सॉइल, सलाइन अल्कली आणि अल्कली सॉइल. तर यामध्ये तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्हसाठी काय लक्षात ठेवायचं आहे, सलाइन अल्कली, सलाइन अल्कली, सलाइन अल्कली, सलाइन अल्कली सॉइल या तिघांचा pH लक्षात ठेवायचा आहे, EC लक्षात ठेवायचा आणि ESP लक्षात ठेवायचं आहे. तर बघा नेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ साल्ट अफेक्टेड सॉइल्स. ठीक आहे. तर दोन क्लासिफिकेशन आहे, सलाइन आणि अल्कली. ठीक आहे. तर त्यामध्ये अल्कलीमध्ये अजून सल्कली, नॉन सलाइन अल्कली आणि डिग्रेडेड अल्कली सॉइल. तर वन बाय वन बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साल्ट अफेक्टेड सॉइल. ठीक आहे. साल्ट अफेक्टेड सॉइलचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे सलाइन सॉइल. तर सॉइल्स कंटेन क्लोराइड, सल्फेट, बायोकार्बोनेट्स अँड सम टाइप्स नायट्रेट्स ऑफ सोडियम. तर यामध्ये ESP एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज किती असतो सलाइन सॉइलमध्ये, लेस दॅन 15 असतो. pH 7.5 ते 8.35 मध्ये असतो. तर आपण वर काय बघितलं होतं, लेस दॅन 8.5. ठीक आहे. तर टोटल सोल्युबल सॉल्ट कंटेंट किती आहे, ग्रेटर दॅन 0.1% आहे. आणि EC इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी आहे, तर ग्रेटर दॅन 4 ds पर मीटर आहे. आणि दीज सॉइल्स रिमेन फ्लक्युलेटेड कंडिशन. त्यानंतर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साल्ट अफेक्टेड सॉइलमध्ये फर्स्ट आपण सलाइन सॉइल बघितली. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्कली किंवा सोडिक सॉइल. सलाइन सॉइलमध्ये एक आणि अल्कली किंवा सोडिक सॉइलचे अजून सबटाईप पडतात. तर त्यामध्ये फर्स्ट आहे नॉन सलाइन अल्कली सॉइल. ठीक आहे. नॉन सलाइन अल्कली सॉइल. तर त्यामध्ये ESP ग्रेटर दॅन 15 असतो. pH रेंज 8.5 ते 10 असते आपण बघितल्यावर. त्यानंतर टोटल सोल्युबल साल्ट लेस दॅन 0.1% असतो. EC लेस दॅन 4 ds पर मीटर. देन कोलायडल कॉम्प्लेक्स असेल तर डिफ्लॉक्युलेटेड कंडिशनमध्ये असतो. आणि SAR म्हणजे सोडियम ॲडसॉर्प्शन रेट जो आहे तो कसा असतो, ग्रेटर दॅन 13 असतो. तर हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला पाठच करावे लागतील. ठीक आहे. किंवा एक्झामच्या आधी तुम्ही वाचून जाऊ शकताय. त्यामध्ये नंतर सलाइन अल्कली सॉइल. सलाइन अल्कली म्हणजे सलाइन सोडिक सॉइल. तर त्यामध्ये आपण बघितले की ESP ग्रेटर दॅन 15 असतो, pH ग्रेटर दॅन 8.5 असतो आणि टोटल सोल्युबल साल्ट ग्रेटर दॅन 0.1% आणि EC 4 ds पर मीटर. ठीक आहे. आता इथं बघा तुम्ही सलाइन अल्कली म्हणजे सलाइन सोडिकमध्ये जे काही अमाऊंट आहे सगळी ग्रेटर दॅन आहे. तुम्हाला एक एव्हरेज आकडा तर माहिती आहे की ESP आपण कितीने कम्पेअर करतोय सगळ्यांमध्ये, 15. तर सलाइन अल्कलीमध्ये सगळं ग्रेटर दॅन आहे. ESP ग्रेटर दॅन 15, pH ग्रेटर दॅन 8.5, टोटल सोल्युबल साल्ट 5.1 ग्रेटर आणि EC सुद्धा 4 ds पर मीटरने ग्रेटर आहे सलाइन सोडिक किंवा सलाइन अल्कलीमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर आता नॉन सलाइन अल्कलीमध्ये म्हणजे नॉन सलाइन सोडिक सॉइलमध्ये ESP ग्रेटर दॅन 15 आहे, pH त्यांनी रेंज दिलेली आहे, टोटल सोल्युबल सॉल्ट लेस आहे, EC लेस आहे आणि SAR ग्रेटर दॅन 13 आहे. म्हणजे हे एवढी तुम्हाला नॉन सलाइन अल्कली सॉइल लक्षात ठेवावी लागेल. पण सलाइन अल्कली सॉइलला लक्षात ठेवा जेवढी काय अमाऊंट दिलेली आहे सगळी ग्रेटर दॅन आहे. ठीक आहे. आणि थर्ड डिग्रेडेड अल्कली सॉइल. त्यामध्ये pH ऑफ सरफेस लेअर इज ॲसिडिक अँड लोअर लेअर हॅज हाय pH ग्रेटर दॅन 8.5. ठीक आहे. वरचा जो सरफेस लेअर असतो तो ॲसिडिक आहे
आणि लोअर लेअर आहे त्यामध्ये हाय pH आहे ग्रेटर दॅन 8.5, ESP ग्रेटर दॅन 15 अँड EC लेस दॅन 4 DS पर मीटर. त्यानंतर ब्लॅक कलर अँड हॅज प्रिझम लाईक स्ट्रक्चर अँड सॉइल बिकम कॉम्पॅक्ट अँड हॅज लो इनफिल्ट्रेशन. ब्लॅक कलर आहे डिग्रेडेड सॉइलचा आणि प्रिझम लाईक स्ट्रक्चर आहे, सॉइल बिकम कॉम्पॅक्ट आणि लो इनफिल्ट्रेशन आहे त्यामध्ये.